शरद ऋतूमधील पहिली पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, ज्याला शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी विशेषतः लक्ष्मी मातेची उपासना केली जाते. ही उपासना धनसंपत्ती, समृद्धी आणि सुख शांती आणणारी समजली जाते. वर्षातील इतर पौर्णिमांपेक्षा कोजागिरी पौर्णिमा सर्वाधिक शुभ मानली जाते. यामुळे या दिवशी काही खास चमत्कारिक उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. कोजागिरी हा शब्द को जागती या संस्कृत शब्दावरून आला आहे. याचा अर्थ आहे की कोण जागे आहे. असा विश्वास आहे की या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि ती पाहते की कोण जागून तिची उपासना करतोय. जो भक्त देवीच्या उपासनेत रात्रभर जागून तिची भक्ती करतो त्याला लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते असे मानले जाते. यामुळे या रात्री जागरण आणि लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झालेला, त्यामुळे या दिवशी रात्री लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते. या रात्री निशितकाल मुहूर्तावर देवीला दूध अर्पण केल्याने आर्थिक सुख वाढते असाही समज आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला तिच्या चरणी 5 सुपाऱ्या अर्पण कराव्या. दुसऱ्या दिवशी ही सुपारी वाळवून लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी. त्यामुळे तिजोरी कधीच रिकामी होत नाही असं सांगितलं जातं. असं केल्याने तुमच्याकडे पैशाची आवक वाढते. जर तुमच्याकडे सतत पैशाची कमतरता राहत असेल किंवा कष्टाने कमावलेले पैसे हातात टिकत नसतील तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करावी आणि 5 ते 7 कवड्या सोबत ठेवाव्या. सकाळी या कवड्या पिवळ्या किंवा लाल रेशमी कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवाव्या. असं केल्याने देवीची कृपा कायम राहते. पौर्णिमेच्या रात्री चांदीच्या भांड्यात खीर चंद्रप्रकाशात ठेवावी. ही खीर रात्रभर अशीच राहू द्यावी. खीर चंद्रप्रकाशात ठेवल्याने तिच्यात अमृताचे गुणधर्म येतात असं मानलं जातं. दुसऱ्या दिवशी ही खीर घरातील आजारी व्यक्तीला खाऊ घातल्याने आजार दूर होतात अशी ही मान्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री हनुमानासोबत 4 मुखी दिवा लावावा. यामुळे आजूबाजूला असणारी नकारात्मक शक्ती दूर होते आणि नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होते. पैशाच्या तुटवड्यापासून सुटका मिळवण्यासाठी लक्ष्मी मातेला सुपारी अर्पण करावी. ही सुपारी लाल रंगात गुंडाळून अक्षता आणि कुंकू लावून लक्ष्मीच्या चरणी ठेवावी. लक्ष्मीची पूजा केल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या धनस्थानावर ठेवावी. असं केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. तुम्ही कोणते नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करत असाल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर शरद पौर्णिमेला लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा करावी. यासाठी एका पाटावर लाल कापड ठेवून त्यावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी बसवावेत. त्यानंतर गंगाजल शिंपडावे आणि तुळशीची पाने अर्पण करावी. असं केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा आपल्या मनाचा कारक ग्रह आहे. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. जे लोक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत, डिप्रेशनमध्ये राहतात, ज्यांना नेहमी भीती वाटते, त्यांनी शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावून त्यांच्या पुढे हात जोडून नतमस्तक व्हावे आणि काही वेळ ध्यानाच्या मुद्रेत बसावे. वैवाहिक जीवनात काही समस्या असेल तर पौर्णिमेच्या दिवशी चांदीची अंगठी चंद्राच्या किरणात ठेवून ओम श्रम श्रीम श्रोणसह चंद्रमसे नमः असा 108 वेळा जाप करून अंगठी अभिमंत्रित करावी. अंगठीला ऊर्जा दिल्यावर ती एका वाडग्यात ठेवावी. त्यानंतर ती चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून उजव्या हाताच्या करंगळीत घालावी. असं केल्याने वैवाहिक जीवनातील बाधा दूर होतात आणि जोडीदारासोबतच नाते सुधारण्यास मदत होते. कोजागिरीची पौर्णिमा हा फक्त लक्ष्मी प्राप्तीचा दिवस नाही तर सुख शांती समाधान प्राप्त करण्यासाठीही एक चांगली संधी आहे.
मी सांगितलेल्या या खास उपायांनी देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून तुमच्या जीवनात समृद्धी, शांती आणि आनंद नक्कीच येऊ शकतो. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तसेच काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच माहितीसाठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा.